पारंपरिक योग्य प्रमाणात जाळीदार अनारसे कसे करायचे ते आज आपण पाहतोय। अनारसे करायला शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा। इथे मी कोलम तांदूळ घेतला आहे। तो चांगला 2-3 वेळा धुवून भिजत ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी काढून पुन्हा पाणी घालून भिजत ठेवायचं। असं 3 दिवस करायचं। तिसऱ्या दिवशी पूर्ण पाणी काढून पुन्हा तांदूळ धुवून एका चाळणीमध्ये वाळवून घ्यायचे। तांदूळ वाळल्यानंतर कपड्यावर वाळवून घ्यायचे आणि 2 तासानंतर जरा ओलसर असतानाच मिक्सरला दळून काढायचे। मिक्सर मधून दळून काढल्यावर बारीक चाळणीतून जमेल तेवढं बारीक पीठ करून घ्यायचं। त्यानंतर पीठ किती आहे ते मोजायचं, त्याप्रमाणे गूळ घ्यायचा। इथे 2 वाटी पीठ मिळालंय तर त्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घालायचा। गूळ शक्यतो चिकटच घ्यायचा। गूळ पिठामध्ये पूर्ण एकजीव करायचा। जड वजनाने ठेचून एकजीव करायचा। त्यानंतर मिक्सरला पल्स मोडवर एकदा फिरून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। पिठाचा चांगला गोळा तयार करायचा। नंतर तो एका डब्यामध्ये ठेवून द्यायचा। इथे पिठाचे 2 गोळे तयार झाले तर ते डब्यामध्ये ठेवून द्यायचे। डब्यामध्ये 2-3 दिवसानंतर डबा उघडून पुन्हा पीठ चांगलं मळून चेचून घ्यायचं। इथे 2 दिवसांनी पीठ काढलेलं आहे। आता ते चांगलं मळून चेचून घ्यायचं। त्यामध्ये वेलची जायफळ पावडर घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि 5-6 मिनिटं चांगलं चेचून घ्यायचं। आता 5 मिनिट हे पीठ चांगलं चेचून झालेलं आहे। आता ह्याच्यात छोट्या लिंबा एवढे गोळे करायचे। इथे खसखस घ्यायची, प्लास्टिक घ्यायचं, प्लास्टिकवर खसखस ठेवून त्यावर ही गोळे ठेवून 2 बोटांच्या साहाय्याने गोल गोल फिरून घ्यायची। आपल्याला पाहिजे तेवढ्या साईजची पारी थापून घ्यायची। ही अशा पद्धतीने जाडसर लाटी करून घ्यायची। दुसरी सुद्धा तशीच ताटावर सुद्धा करून घ्यायची। गॅस पेटून मंद आचेवर तूप गरम करायचं। अनारसा बुडेल इतपतच तूप घालून घ्यायचंय। मंद आचेवर अनारसा सोडून घ्यायचा। अर्ध्या मिनिटानंतर खालचं तूप अनारस्यावर चमच्याने सोडायचं। थोडीशी जाळी पडायला लागली की 1 मिनिटानंतर चमच्याच्या साहाय्याने अनारसा झाऱ्यावर काढून घ्यायचा आणि त्यावर हळूहळू तूप सोडून घ्यायचं। तूप सोडलं की अशा पद्धतीने जाळी पडते। आता हा अनारसा तयार झालाय। त्याचं तेल हे असं चमच्याने दाबून काढून घ्यायचं। अनारसा तयार झालाय। मागच्या बाजूने सुद्धा सोनेरी रंगावर तळलेला आहे। आता दुसरा अनारसा तळूयात। दुसरा सुद्धा अनारसा तळून झालेला आहे। आपण मळलेलं पीठ जास्त दिवस डब्यात मुरायला ठेवू तेवढे आपले अनारसे खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतात। तर हे असे सोनेरी रंगावर अनारसे तळून झालेले आहे। या दिवाळीला तुम्ही सुद्धा असे अनारसे करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।